आणि एकीकडे या राजकीय कुरघोडीची चर्चा सुरू असताना राज्यातल्या काही नेत्यांच्या सुरक्षेसंदर्भात राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातल्या गृह खात्याने एक मोठा निर्णय घेतलाय। ज्यांच्या जीवाला धोका नाहीये अशा नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचं गृह खात्याने निश्चित केलंय आणि या निर्णयाचा सगळ्यात मोठा फटका शिवसेनेच्या नेत्यांनाच बसण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या आमदारांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतल्यामुळे पुन्हा एकदा नाराजी नाट्य रंगणार की काय याची चर्चा जोर धरतीये। सत्ताधारी नेत्यांच्या सुरक्षेला कात्री, शिवसेना आमदारांना मोठा झटका, गृह खात्याच्या निर्णयावरती शिवसेना नाराज, सुरक्षेत कपात, राजकारण जोरात। कोणाची सुरक्षा किती ठेवावी काय ठेवावी या बाबतीतचा निर्णय सुरक्षा यंत्रणेची कमिटी घेतली। ज्याला गरज आहे त्यालाच ती सुरक्षा द्यावी। मला YZ वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये YZ करून टाकली। ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये। संजय राऊत मुळात येडा माणूस आहे। राज्यातील महायुती सरकार स्थापन होऊन अवघे 2.5 महिनेच उलटले, मात्र भाजप आणि शिवसेनेमधली धुसफूस काही थांबत नाही। आता या धुसफुशीला कारण ठरतंय तो आमदारांच्या सुरक्षेतल्या कपातीचा निर्णय। ज्यांच्या जीवाला धोका नाही त्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतलाय। शिवसेनेसोबत भाजपचे काही आमदार आणि नेत्यांची सुद्धा सुरक्षा कमी झाली आहे। माजी मंत्री दीपक केसरकर, माजी मंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री अब्दुल सत्तार, शिवसेनेचे आमदार सुहास कांदे, शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सुरक्षेत कपात पाहायला मिळते। तर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मंत्री सुरेश खाडे, एनसीपीचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांच्याही सुरक्षेत कपात झाली आहे। आता या नेत्यांच्या सुरक्षेत केवळ एकच सुरक्षा रक्षक असेल आणि यावरनं राजकारण चांगलंच पेटलंय। कोणाची सुरक्षा किती ठेवावी काय ठेवावी या बाबतीतचा निर्णय हा सुरक्षा यंत्रणेची कमिटी घेत असते। त्यामध्ये मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा देखील हस्तक्षेप नसतो। सगळ्यांची सुरक्षेचा घेऊन निर्णय घेतला पाहिजे, पण हा जवळचा तो दूरचा ही भावना न ठेवता ज्याला गरज आहे त्यालाच ती सुरक्षा द्यावी। सत्तेचा वापर करत असताना सत्तेच्या मंडळींना नको त्या मंडळींना जी काही सुरक्षा दिली जाते ती ठेवू नये अशी आमची भूमिका आहे। 2022 साली शिवसेनेतल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या सर्व 40 आमदारांना Y दर्जाची सुरक्षा पुरवली गेली। तत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन आमदारांना ही सुरक्षा पुरवण्यात आली। या आमदारांच्या पुढे मागे पोलिसांच्या वाहनांचा ताफा असायचा, त्यासोबत त्यांच्या घराला सुद्धा विशेष सुरक्षा दिली गेली होती। पण आता ही सगळी सुरक्षा हटवली जाणार असल्यामुळे वादाची ठिणगी पडते। मला YZ वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये YZ करून टाकलेली आहे। या राज्याची त्यांनी पूर्ण YZ केलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे। वेळ लागला आहे लोकांना। ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये। कोणाचा पायपूस कोणाच्या गळ्यात नाही। मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही, गोंधळ आहे। संजय राऊत मुळात येडा माणूस आहे। बिनडोक असलेल्या महाराष्ट्रातला एकमेव उदाहरण असेल तर ते संजय राऊत आहे। म्हणून ते अशा वायफट माणसाकडे बडबडण्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत। मी अनेक वेळेला अनेक नेत्यांनी सांगितलं, अनेक प्रवक्त्यांनी सुद्धा सांगितलं की हे रात्रीचे न उतरलेली झिंग जी असते ती सकाळी 10 वाजता तो बोंबलतो, अनेकदा तर दशा पूर्ण उतरली का मग कामाला लागतो। तीनही पक्षांमध्ये पालकमंत्री पदावरनं सुंदोपसुंदी सुरू आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय मार्गी लागलेला नसताना आता शिवसेना आमदारांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप आणि शिवसेनेमधले मतभेद वाढण्याची शक्यता वर्तवली जाते।